आज गुलाबजाम करत होते चितळेचे. हे बघा त्याचं रेसिपी कशी करायची ती पण दाखवली चितळेची. 30-35 झाले असतील मला वाटतं गुलाबजाम. माझे मोठे होते तर 40-45 होते, 9 होतील म्हणून. पण माझे 30 का 35 झाले, मोठे आहेत ना थोडेसे. एकीकडे पाक ठेवला मी, 2 वाट्या साखरेचे घेतलं, त्यात 2 वाट्याला 1 वाटी पाणी टाकलं. अगोदर पाक करून घेतला आणि चितळेचं जे पावडर होती त्याच्यामध्ये थोडं थोडं दूध टाकून मळून घेतलं आणि असे छान गोळे केले. आणि इथं पाक झाल्यानंतर हे गोळे तळत तळत पाकामध्ये टाकले. खूप छान झाले गुलाबजाम. करून बघा, आवडले तर शेअर करा, सबस्क्राईब करा. इकडे आज दीपामावशीचं सगळं भांडी घासली पितळेची. आणि इथं मी आज गोड काहीतरी गुलाबजाम करायचे होते. चितळेचं सामान भरलं होतं, एक पाकिट आलं ग्रॅमचं. 35 झाले गुलाबजाम. छान झाले, सगळ्यांना आवडले. व्हिडिओ छोटा झाला पण रेसिपी दाखवली तुम्हाला मी. असंच नवीन नवीन रेसिपी मला दाखवत जाईल आणि समोरासमोरच दाखवते मी सगळं. 200 ग्रॅमचं पाकिट आहे, सॉरी 500 म्हणलं की मी. 200 ग्रॅमचं 115 रुपयाला किराणामध्ये भरले होते. आज म्हणलं गोड काहीतरी करावं म्हणून. भरपूर झाले गुलाबजाम. 35 म्हणजे भरपूर झाले. त्यात 40 लिहिलं होतं, 35 झाले. असे थोडे थोडे कमी गॅसवर तळले, पण एकदम कमी वेळ लागला पण छान झाले. आणि जसं पाक गुलाबजाम टाकत तसं पाक एकदम हे करून घेतले, शोषून घेतले. कमी पडला पाक मला, पण छान झाले. चला, असंच नवीन नवीन रेसिपी मी तुम्हाला दाखवत जाईल. आवडले तर शेअर करा. थोडे थोडे तळत होते मी आणि एकदम कमी गॅसवर. नंतर पाकामध्ये जसजसे मुरत गेले तसतसे गुलाबजाम फुटायला लागले. साखरही वापरली. अगदी बामोशीचं ना काहीतरी गोड दाखवा म्हणून गुलाबजामची रेसिपी तुम्हाला शेअर केली. कसं वाटलं सांगा कमेंटमध्ये. आवडलं तर शेअर करा. सोपे आहेत करायला आणि छान लागतात. चितळेचं ब्रँड चांगला आहे. खव्याचे पण करतात, पण खव्यामध्ये थोडासा मैदा टाकायला लागतो आणि छान मळून मग खव्याचे पण गुलाबजाम छान होतात. चला, सर्वांना शुभरात्री. दीपामावशी सर्वांना शुभेच्छा. आता उद्यापासून श्रावण चालू होईल. चला, बाय.